घरच्या घरी तंदुरी पनीर टिक्का बनवूया फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये. चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 300 ग्रॅम पनीर घेतलं आहे. त्याचे क्यूब्स असे मोठ्या आकारात कापून घ्यायचे, म्हणजे आपण स्टिकला लावणार आहे तर ते तुटणार नाहीत. हे तंदुरी पनीर आपण गॅसवर बनवणार आहोत. त्यासाठी 2 चमचे मी घट्ट दही घेतलं आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं, एकदम स्मूथ होईल इथपर्यंत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात 1 कांदा, लसूण, जिरं, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, आलं असं सगळं बारीक वाटून घ्यायचं. ती पेस्ट आपण दह्यात मिक्स करून घेतो आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, धने पावडर, तिखट, मीठ, जिरे पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी हे सगळे मसाले व्यवस्थित एकत्र करून छान फेटून घ्यायचं. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता. यामध्ये मी भाज्या सिमला मिरची, गाजर, कांदा असं वापरलं आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बटाटा आणि मशरूम पण वापरू शकता. सगळ्या भाज्यांचे चौकोनी असे तुकडे करून घेऊन आपल्याला स्टिकला असे लावून घ्यायचे आहेत. बघा, आपल्या स्टिक्स तयार झालेल्या आहे. यानंतर दह्याचं बॅटर आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतो आहे. यात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही जे दही वापरलं ते पातळ असेल तर नंतर त्याला पाणी सुटेल आणि ते नीट कोट होणार नाही. त्यासाठी तुम्ही 1 चमचा बेसन वापरू शकता. बघा, छान व्यवस्थित कोट झालेला आहे. मॅरिनेशन करता तुम्ही दह्याच्या ऐवजी योगर्ट पण वापरू शकता. मॅरिनेट करून झाल्यानंतर या स्टिक्स आपण 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. चला आपण तंदूर करायला घेऊया. आता मी हे गॅसवरती करते आहे. तंदुरी पनीर टिक्का करताना सगळीकडनं पनीर आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित भाजल्या जातील याची काळजी घ्या. पनीरचा आणि भाज्यांचा कच्चेपणा जाण्यासाठी त्याला व्यवस्थित गोल फिरवत तुम्ही भाजून घ्या, किंवा अशी रिंग ठेवून भाजून घेऊ शकता. आपल्या गरमागरम आणि एकदम स्मोकी अशा पनीर तंदुरी रेडी आहेत. सर्व करताना एकदम गरमागरम थोडंसं बटर घाला, थोडासा लिंबू रस घालून एकदम मस्त लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीजसाठी फ्लेवर टेल्स विथ सुखदाला नक्की सबस्क्राईब करा.